मित्राची ऑर्डर आली, तिथे गेलो बैठक व्हायचो ऑर्डर घ्यायला आणि रस्त्यानंच यो पतंग उरू होता. तर मी गेली चालत ना त्या पतंगच्या माझ्याच्या धांग्यानंच माझा पाय कापला ना, त्याचा बोट पण कापला, कारण की माझा दिसलाच नाही. मी डायरेक्ट सरळ सरळ चालत चाललेली आणि तो एकदम असं ट्रान्सपरंट होता. त्याचा पण हात कापला ना माझा पण. त्याने कॉल केला, बोलतो मी आले नाही, इथं आले अजून तो आला नव्हता. मग तो पटकन आला ना, तेवढ्यानंच मी ऑर्डर घेतली ना, आलो घरी. जामून होता म्हणून घरी आले घाली आईस्क्रीम. इतकं ऊन पडते बाहेर, तरी पहिला उन्हानच बसायचे घर आणि एसीन बसायचं होतं. त्यानं पप्पा जवळची खायला मागायला लागली, पप्पाने खायला दिलं तर खात बसलेली. नंतर आला चिंटू आणि ट्रायपॉड घेऊन की घरभर फिरत होता आणि नंतर गाणी लावल्यावर नाचायला लागला. तेवढ्यानंच दादानी इथं त्याला लिंबू चाटवलं, तोंड बघू शकता त्याला कसा चालता. वेगवेगळ्या प्रकारची तोंडा घर होतं. तितक्यातच दादाने बनवलं इथं चीज ग्रिल पायनॅपल आणि त्याची टेस्ट एकच नंबर होती, जाम भारी लागत होतं. नंतर आली गोलू आणि गोलूची इथं मस्त झालेली बिल्लूच्या सोबत. मग तिला मी घेऊन गेलो पार्सल घ्यायला, कारण की पार्सल मध्ये मी मागवलेला चायनीज आयटम, दादासाठी मागवलेला व्हेज फ्राईड राईस आणि मी मागवलेला मसाला ड्राय लॉलीपॉप. कारण की घरात केलं तर सोयाबीनची भाजी आणि सोयाबीनची भाजी घाला मला काटाला, म्हणून मसाला ड्राय लॉलीपॉप मागवलं, खाऊन घेतलं पटकन. जेवण झालं, गोड गोड व्हायचं मन चालतं म्हणून गोलूला घेऊन गेलो कॉलनीमध्ये आणि आईस्क्रीम घेऊन आलो, जी मी दुपारी खालती. भारी लागत होती ती आईस्क्रीम म्हणून परत घेऊन आलो. मी ना गोलूने खाली ना, नंतर तिला चिंटूला खायला ना. चिंटू बघू शकता कसा आवड्यार का खात होता, वचकून वचकून खात होता आणि त्याला पण जाम आवडलेली, पण जास्त दिली नाही कारण की थंडीचा सीझन चालू आहे ना, परत सर्दी बिर्दी व्हायची म्हणून जास्त ना दिली, पण तरी पण चटलावून खात होता. थंडी वाजत होती म्हणून पेटवली शेकोटी. ही सगळी पोरं चालू होती सायकल. पहिली मी पण अशी सायकल चालून सगळी गावभर हिंडायचो, आता म्हणते आली म्हणून आता स्कूटी चालवतो, आता सायकलनं चालवत मी. तर असं त्याचा मिनी ब्लॉग, जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका जर नवीन असतील तर. बाय बाय.